अंबरनाथमध्ये भर दिवसात तरुणीवर धारदार शस्त्रानं वार करत हत्या, हल्लेखोर ताब्यात, प्रेम प्रकरण की पैशांचा तगादा याचा शिवाजीनगर पोलिसांकडून तपास सुरू। मुंबईत वांद्रे टर्मिनसवर हरिद्वारहून आलेल्या महिलेवर थांबलेल्या ट्रेनमध्ये बलात्कार, नराधम बलात्कारी रेल्वे पोलिसांच्या अटकेत। रविवारच्या घटनेनं महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। सर्व शासकीय, निमशासकीय आणि पालिका कार्यालयामध्ये मराठी बोलणं अनिवार्य, मराठी भाषा संवर्धनासाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी अजूनही कायम असल्याची चर्चा। मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला मारली दांडी आणि स्वतः बोलवलेली नगर विकासची बैठकही केली रद्द। बीएमसीच्या बांधकाम परवानगी विभागातून 3000 फाईल्स गहाळ झाल्याची अखेर कॅगकडून दखल। 15 दिवसांमध्ये चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश। वॉचडॉग फाउंडेशनच्या पाठपुराव्याला यश। राज्यातील सामाजिक योजना आणि प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांकडून नवी वॉर रूम। मंत्रालयात सोशल सेक्टर वॉर रूमची पहिली बैठक पार। मुंबईकरांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक असलेल्या लोकल सेवेची आज शतकपूर्ती। 3 फेब्रुवारी 1925 रोजी धावली होती पहिली EMU लोकल। मुख्यमंत्री फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला घाबरतात। काळ्या जादूचा उल्लेख करत संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा, तर ठाकरे काळ्या जादूचे बादशाह रामदास कदमांचा पलटवार। शासकीय कामं करणाऱ्या कंत्राटदारांची वेगवेगळ्या विभागांकडे तब्बल 90,000 कोटींची थकबाकी। राज्यातील कंत्राटदारांचा पुन्हा एकदा काम बंद आंदोलनाचा इशारा। उद्या देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असलेल्या मुंबई महापालिकेचा 2025-26 आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर होणार। मुंबई महापालिकेच्या निवडणुका याच वर्षी होणार असल्यामुळे बजेटकडे सर्वांचंच लक्ष। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।